राम राम. कलियुगाचा वारा या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. जंगलात डाव रांगला, रांगला तो बांगला, मुलगी जोमात, मुलगा मुलगा ढगात, घरचे कोमात, हे चाललंय कलियुगात. म्हणून आपल्या युट्यूबचं नाव ठेवलं आपण कलियुगाचा वारा. बघूया या कलियुगाच्या वाऱ्यातली ही एक गोष्ट, एक सत्य कहाणी. काय घडतंय काय नाही आणि नेमकं काय प्रकरण घडले. हे प्रकरण घडले मित्रांनो, हे आपल्या महाराष्ट्रात घडले. महाराष्ट्रात म्हणजे आपला कोकण विभागात. कोकणातले लोक, कोकणातली माणसे साधी, सिंपल आणि सरळ, सोज्वळ आणि निर्मळ मानाची. इथले या रायगड जिल्ह्यात पेन तालुका आहे. पेन तालुक्यातून कोलवाडी हे गाव आहे. तिथं नामदेव खंडवी हे 40 ते 42 वर्षाचे गृहस्थ राहतात आणि आपला संसार करतात. त्यांच्या कुटुंबात एकंदरीत ते धरून 4 व्यक्ती, त्यांची पत्नी आणि त्यांचे 2 मुलं. मुला एका मुलाचं लग्न झालं. त्यांच्या मोठ्या मुलाचं नाव कृष्णा, त्याचं लग्न झालं, वय वर्ष 23. आणि त्यांचा लहान मुलगा हा करण 18 वर्षाचा. आता यांचा मुलगा शेजारच्याच गावातील मुलगी दीपाली अशोक नरगुंडे, वय वर्ष 19, हिच्यासोबत लग्न झालेलं होतं 2 वर्षापूर्वी. म्हणजे हिचं साधारण 17 वर्षातच हिचं लग्न आटपून घेतलं होतं. कारण ही पण जास्त गुल खेळत असावी असा अंदाज म्हणायला हरकत नाही, कारण की हिचं लवकर लग्न करून गेलेलं होतं. आता हे कुटुंब कसं होतं, नामदेव खंडवी हे गृहस्थांचं कुटुंब, रोज मजुरी करायची, मोलमजुरी करायची आणि आपला घर संसार चालवायचा, गाडाचा हाकायचा आणि आजचा दिवस ढकलायचा, उद्याचा दिवस हे करायचं. असं त्याचं नेहमीच उठायचं, हेच करायचं, असं कुटुंब त्यांचं होतं. आता त्यांचे जे लग्न झालेलं होतं, यांच्या मुलाचं लग्न झालं, पण नवीन नवरी आली, 5-6 महिने थांबली. 5-6 महिन्यानंतर कोणीही कारणावरून भांडणं करू लागली. सासऱ्यासोबत भांडणं करू लागली, सासू सोबत करू लागली, दिरासोबत करू लागली, नवऱ्यासोबत करू लागली. कारण हिला बाहेरचं वार लागलं होतं, हिला थांबायचं नव्हतं. हिला ते लोकांची, ही भारताची आझाद नारी होती, सशक्त नारी होती आणि तिला सशक्तपणानं असं काही ते दाखवायचं होतं. त्याच्यामुळे हिनं भांडणं करून माहेरी निघून गेली. माहेरी निघून गेल्यानंतर हिनं घरी सांगितलं, नाही मला काहीतरी माझ्या पायावर उभं राहायचंय. म्हणून हिनं पण एका नर्सिंग होम मध्ये नर्सिंगचा कोर्स लावला आणि तिथं ती निघून गेली. तिथं निघून गेल्यानंतर आता तुम्ही मला सांगा, 11वी-12वीतले गुल खेळले आणि त्याच्यानंतर नवऱ्यासोबतचे 5-6 महिने घालवलेली एक क्षण, ज्यावेळेस पोटाची भूक भागते, त्या टायमात पोटाच्या खालची भूक उड्या मारते, तशी तिची उड्या मारू लागली आणि हातात मोबाईल आला. मोबाईलवरून तिच्या जवळचाच, नाशिक मधलाच एक जवळचा असलेला एक युवक तिच्या हाती लागला आणि हाती लागल्यानंतर त्यांच्यात प्रेम प्रकरण फुलल्यानंतर त्याचं काय होते, तो तिच्या जो सापडला तिला प्रेम प्रकरणवाला, याला आपण प्रेम प्रकरणी, याला आपण ठोक्या म्हणणार आहे. कारण की हिचं लग्न झालेलं आहे, हिचा हक्काचा नवरा असून ही दुसऱ्या मुलाच्या नादी लागली, म्हणजे हा तिचा नवरा नाही, प्रेमी नाही, हा फक्त ठोक्या आणि ठोक्या. आता हा ठोक्या उमेश सदू महाकाळ, वय वर्ष 21, याच्या नादी लागली. याचं झांगाट जमलं. आता याचं घरून फोन यायचे, सासू फोन लावायची, सासरा फोन लावायचा, बाई तू ये, जे झालं ते झालं, ये आणि संसार करा तुमचा. हे म्हणायचे मी येतही नाही आणि तुम्हाला घटस्फोटही देत नाही. आता यांना डबल टेन्शन यायचं. ते म्हणा ठीक आहे, आज नाही उद्या येईल, वय लहान आहे, कमी वयात येईल अनुभव, असं करत करत त्याचं प्रकरण लांबत गेलं. आणि ज्यावेळेस मग गेलं, तो सापडला, त्यानं सांगितलं, उम्यानं सांगितलं की मी तुझ्या सोबत लग्न करायला तयार आहे. पण हिनं फोन लावला आणि नवऱ्याने सांगितलं की आता मी तुम्हाला घटस्फोट द्यायला तयार आहे. तर मग तिथं कृष्णानं कृष्णा खंडूने सांगितलं, मी आता घटस्फोट देत नाही, तू कशी लग्न करते कर. आता इथं डबल पेच तयार झाला. कारण इथं याच्यासोबत राहायचं नाही. याच्यापेक्षा उम्याचा टायमिंग चांगला, उम्या दांड असा रगडून काढणारा, आणि हा जरा शरीरात पातला, म्हणून तो आवडत नव्हता. आता इथं झगड जमलं, ही तर पडू लागली. प्रेमजीव दोघ जण एक व्हायसाठी आणि लग्न करायसाठी तर पडू लागली. हे काही देईन. मग हिने सांगितलं की उमेशला सांगितलं आपलं ठोक्याला, की मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे, पण सर्वात मोठा अडथळा आपल्याला एक आहे, ते म्हणजे माझा नवरा. आणि माझ्या नवऱ्याला काही कर, तर तिथून संपवाच लागतो. अरे हे संपवल्याशिवाय आपण लग्न करू शकत नाही. आता हे पण हे एक आता हे कुठं जास्त डोक्यात. यानं पण ठरवलं, तिच्या हो मिळवलं आणि 2 जणांनी एक प्लॅन केला. 13 सप्टेंबर 2025 रोजी उमेश महाकालनं एक फेक आयडी बनवली.
फेक आयडी बनवली इंस्टाग्रामवर, पायल वारगुंडे. आता पायल वारगुंडे या नावाने फेक आयडी बनवली आणि त्याची एक मैत्रीण, तिचं नाव सुप्रिया प्रकाश चौधरी. सुप्रिया म्हणू शकत नाही, अप्रिया म्हणावं लागेल तिला. बघा, ती पण 19 वर्ष, ती काही जास्त नाही. ती सुप्रिया, हिचे फोटो, आयडी पायल बारगुडे चालवणारा उमेश महाकाल, हे दोघ जण. आता हे पा कुठल्या कुठं कळायलाच मिळणार. फोटो एकाचा, आयडी चालवते एक, सांगते एक, हँडल एक करते, एकाला त्यानं काय केलं, इंस्टाग्रामवरून त्याला फॉलो केलं. फॉलो केल्यानंतर कृष्णाला खंडवील फॉलो केलं. फॉलो केल्यानंतर हे फोटो बघितल्यानंतर त्याचा SMS एकमेकाला सुरू झाला. हाय हॅलो सुरू झालं. जेवण झालं का, काय झाले, तुमची प्रोफाईल मी पूर्ण चेक केली, तुम्ही मला आवडली, असा उमेश महाकाल त्याला म्हणायचा, पण पुरुषच्या नावाखाली. आणि त्याला असं वाटायचं की पायल बारगुंडे, पण पायल बारगुंडे नसून ते फोटो होते सुप्रिया प्रकाश चौधरीचे. आता हिचे फोटो चॅटिंग करते उमेश एकीचा आणि एकाच्या नावानं. म्हणजे बघा, ते असं कन्फ्युजन करणारं अकाउंटच करा की फेक अकाउंट आहे ना. फेक अकाउंटून त्याला सांगितलं की तू मला भेटायला ये, मला तुम्ही खूप आवडतात, आपण भेटू आणि आपण मजा करू. आता तुम्ही विचार करा, याला पण या कृष्णा खंडवीला ताबडतोब क्लिक व्हायला पाहिजे की तुम्ही न बघता मुलगी जी जर तुम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो तुम्हाला करते, SMS तुम्हाला लावते करते, आणि तुम्हाला ते पुन्हा ऑफर देते, प्रेमाची ऑफर देते, आणि तुम्हाला भेटण्याची पण ऑफर देते, आणि कार्यक्रम करण्याची पण ऑफर देते. याच्यातून ओळखून घ्यायचं की नियती एक संकेत देतेच कशी की तू सावध हो, तुला धोका आहे पुढं, असं काहीतरी होतं. तसं त्याला झालं. त्यानं ठरवलं, आणि ही सर्व प्रकारची सूत्रधार त्या कृष्णाची बायको दीपाली, ही सर्वात मोठी त्याची सूत्रधार. आता दीपाली खंडवी काय करायची, ती म्हणजे तिथं त्याच्या गावात येईल होती, नागोठाणे तालुका आहे हे बाजाराचं ठिकाण आहे. तिथं तिला सगळं माहित होतं, कारण ती तिथं 6 महिने राहिली होती ना त्यांच्या गावात. त्याच्यामुळे तिला सगळीकडचा एरिया माहित होता. ती तिथं गेली आणि भेटायचं म्हणे, भेटू आपण 4-5 दिवसात भेटू असं म्हणली. आणि दीपालीनं अगोदर नागोठाणे हे गाव गाठलं, तिथं गेली. तिथं गेल्यानंतर तिनं तिथं रेखी केल्यानंतर तिनं असं लक्षात आलं की बाई इथे एक जंगल आहे. वासगाव रोडवर एक जंगल आहे, त्या हद्दीत एक जंगल आहे. असं जंगल आहे, निर्मनुष्य असा भाग आहे. या भागात इथं आपण कांड करू शकतो, बघ कोणी इथं बघणार नाही, काही नाही येणार नाही, जंगल परिसर आहे, इथं कोणी येणार नाही. असं तिनं बघितल्यानंतर तिथले फोटो काढले, व्हिडिओ काढले, आणि तिनं आपला ठोक्या उर्फ उमेश सदू महाकाल याला सांगितलं इथे ये. तेव्हा पण आला. त्यांनी ठरवलं आणि त्यांनी त्याला सांगितलं की 9 ऑक्टोबरला तू नागरठाणे इथे ये, मी तुला भेटायला येते. आता त्यानं आपली जी रोटी फंटर मैत्रिणी म्हणजे प्रिया, आता तिचं या उमेदचं होतं किंवा नाही हे काही तिथं रेकॉर्डला आलेलं नाही, पण त्याची एक मैत्रीण होती, ती पण तिथं तयार झाली, तिथे येण्यासाठी त्याच्यासोबत तयार झाली. ती त्याच्या गाडीवर बसली. युनिकॉर्न ही गाडी, या गाडीवर 2 जण सकाळी 8 वाजता बसले. 10, 8:30ला तिथून शिकून निघाले, आणि ते नागोठाणे या ठिकाणी ते साधारण 10च्या टायमाला आले. आणि जे तिथं लोकेशन पाठवलं होतं दीपालीने, तो तिथला एरिया पाहून आली. आणि आल्यानंतर याला फोन लावला, तू कुठे? यानं पण सांगितलं, बाबा मला आधार कार्ड अपडेट करायला जायचंय नागोठाणेला, मी जातो. घरच्यांनी सांगितलं तू जाय, फक्त दिवस माळाच्या आत ये, कारण आपली ढोरवास्त्र करावं लागतील. त्याच्यामुळे तो गेला. आणि तो गेल्यानंतर तो आयटून गेल्यानंतर त्याला फोन आला, तू कुठे? मग मी आलो. मग तू आता काय कर, नागोठाण्याच्या बस स्टँडवर ये म्हणे, एसटी स्टँडवर. तो आला. तो आल्यानंतर भेटली, आणि त्याने सांगितलं, ते पोरगी म्हणे की आपल्याला चांगल्या रंगारंग कार्यक्रम करायचा आहे, पण आपण इथं नाही करायचं. आता यानं काय सांगितलं, उमेश रंगारंग कार्यक्रम करायचा म्हणल्यानंतर आपण असं करू. कृष्ण म्हणला,
ते लॉजवर जाऊ. ते म्हणे नाही, लॉजवर एवढी माझा नाही, पोलिसवाले येतात, पोलिसवाले रेड मारतात, आपण असं करू, जंगलात जाऊ, जंगलात मस्त नांगा पुंगा कार्यक्रम करू, असं त्यांना आम्हीच दाखवलं. आणि हे पण आम्ही सर बळी पडलं, कारण की समोरची बघितल्यानंतर त्याला एकदम खूपसुरत आणि चांगली दिसली. त्याला पण असं वाटलं केव्हा येईल मी मिठीत घेऊ, केव्हा काय काय करू, काय काय नाही, असं त्याला वाटायला लागलं. त्यांनी मग तिला सांगितलं की मग तिथं जंगलात जाण्यासाठी काय करायचं, म्हणजे "बुवा जंगल कुठे?" ते म्हणे, "हा इथं जवळ आहे, वासगावचं त्या रोडवर तिथं आहे, तिथं बघू म्हणे, मी बसनं आले, पण माझा पण मित्र एक मित्र राहतो, त्याची गाडी घेऊ आणि त्याच्या गाडीवर जाऊ आणि तो आपल्याला सोडायला पण येईल." आता याला तिथं कळायला पाहिजे असतं, हिचा मित्र आणि तो गाडीवर नेऊन आणि आपल्याला सोडणार म्हणल्यानंतर हा कोण आहे, नेमकं याला कळायला पाहिजे असतं, पण याला कळालं नाही. आणि याच्या डोक्यात फक्त सेक्स आणि सेक्स महत्वाचा होता, पुढच्या गोष्टी होणाऱ्या गोष्टी त्याला महत्वाच्या होत्या. तसे ते दोघ जण बसले गाडीवर. जो उमेश महाकाल हा याने हेल्मेट घातलं, म्हणजे दिसू नये कोणाला, चेहरा याच्या देऊन. तिनं पण जी सुप्रिया प्रकाश चौधरी हिनं तोंडाला स्कार्फ गुंडाळला आणि याला माझ्यात बसवलं आणि निघाले. निघाल्यानंतर हे तिथं गेले, जंगल पाहिलं, तर म्हणे इथं जाऊ आपण, मस्त झाडी गिडी पाहिली आणि त्या झाडीत जाऊन आपण नांगा पुंगा कार्यक्रम करू. आणि हा म्हणे आपला मित्र हा बाजूला थांबणार नाही. तो बाजूला थांबला, पण तो पण चोर पावलानं त्यांच्या मागे आला. हिनं पण ठरवलं की आता याचा शेवटचा टाइम आहे, कसा का होईना गळा मिठी भेटू, तोंडात तोंड देऊ, जरासा दाबदूब करू देऊ. जशी त्यानं पण दाबदूब केली, तोंडात तोंड घातलं आणि यानं पण मागाला जो उमिया होता, उमियानं काय केलं, तिच्या बॅग मधून पाठीवरची बॅग काढली आणि बॅग मध्ये जी सुप्रियाची ओढणी होती ती ओढणी काढली आणि त्याच्या गळ्याभोवती टाकली आणि कचकाटून दाबलं. ज्यावेळेस आवळलं त्यावेळेस त्याला काही कळण्याच्या आत त्याचं मुंडकं ते दोघ जण दाबू लागली. ती सुप्रिया उठली, त्याच्या पायावर बसली आणि त्याचं हात दाबून धरले आणि यानं ओढणीनं आवळली. पण ओढणीचा फास एवढा बसला नाही. तशीच तिनं त्याच्या बुटाची लेस काढली, कृष्णाच्या बुटाची लेस काढली आणि त्याच्या गळ्याभोवती आवळली. आता विचार करा, तो करायला काय आलता आणि झालं काय. त्यानं आवळली आणि अशी कचकाटून आवळली आणि तो गारच झाला. गारच झाल्यानंतर यानं पुन्हा पण जी त्याची पत्नी होती, जिने 7 फेरे घेतलेले होते दीपाली, ती बाजूलाच लपलेली होती, ती आली आणि तिच्या जवळचे जे ऍसिड होतं, ज्याला आपण सल्फ्युरिक ऍसिड म्हणतो, जे फरशी धुण्यासाठी वापरले जातं, आणि आणखी नर्सिंग मध्ये सल्फ्युरिक ऍसिड काही धुण्यासाठी, काहीचे डाग धुण्यासाठी तिथं सहज उपलब्ध होतं. असं ते सल्फ्युरिक ऍसिड घेतलं, त्याच्या चेहऱ्यावर टाकलं, त्याच्या छातीवर टाकलं, कारण की बॉडी ओळख येऊ नये, आणि त्याच्या खिशातला मोबाईल काढून घेतला त्याच्या आणि निघून गेले. निघून गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की बुवा आता आपण पकडले जात नाही, आपण परफेक्ट खून केलाय, परफेक्ट मर्डर केले ना, आपल्याला आता कोणी पकडणार नाही. आता हे 19 आणि 21 वर्षाचे, आता याचे डोके तरी चालते, त्या यांनी त्यांच्या फोनवर बोलले. आता हे गेले, निघून गेले. घरच्याला कळालं की बुवा कोणीच, आपला मुलगा 5 वाजले 6 वाजले, आपला मुलगा आला नाही, का नाही आला. यांनी पोलीस शोधाशोध केली. त्या टायमात शोधाशोध करत असताना त्यांना ज्या गाडीत आलतात त्या गाडीतले ड्रायव्हर बळीराम नामदेव जाधव यांनी सांगितलं, आणि यांचीच साक्ष सर्वात महत्वाची ह्या गोष्टी स्टोरीला भेटली. त्यांनी सांगितलं की मी ज्यावेळेस त्याला सोडलं त्यावेळेस तू कृष्ण हा एका मोटरसायकलवर, एक मुलगा पुढे चालवत होता, तो मधात बसला होता, मागून एक मुलगी तोंडाला स्कार्फ बांधून होती. आणि यांनी पोलीस स्टेशनला रजिस्टर कंप्लेंट दिल्यानंतर पोलीसवाल्यांनी प्रत्येक चौकातले सीसीटीव्ही कॅमेरे, जे वासगावकडे जाणारे सीसीटीव्ही कॅमेरे होते, आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक होता, त्याचे जे कॅमेरे होते त्या कॅमेऱ्यात त्या गाडीचा नंबर स्कॅन झाला. त्याच्यानंतर सगळं स्कॅन झालं, त्याच्याकडून नंबर घेतलेला होता. तो नंबर त्यांनी रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाला परवानगी मागितली. परवानगी मागून तो नंबर दिल्यानंतर त्याच्या कॉल लोकेशन काढण्यात आली. कॉल हिस्ट्री काढल्यानंतर सर्वात त्याच्यात त्याच्यात नंबर आढळून आले. उमेश सदू महाकाल, राहणार बारेमोड, तालुका ओझर, पोस्ट ओझर आणि तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक. आणि दुसरा नंबर आढळला सुप्रिया प्रकाश चौधरी, राहणार आडगाव, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक. हे दोघं पण उचलल्यानंतर ते पोलीस स्टेशनला आणले. शेवटचे कॉल यांचेच होते ना, त्यांना आणले, त्यांना विचारलं, त्यांनी उडवडीची उत्तर दिली. मग पोलीसवाल्यांनी त्याच्यात ज्यावेळेस खाक्या दाखवल्या
त्यावेळेस यांनी पटापट बोलणं सुरू केलं की याचे सूत्रधार आम्ही नाही, याची सूत्रधार याची बायको, याची धर्मपत्नी, ती म्हणजे दीपाली कृष्णा खंडवी, वय वर्ष 19 ही, आणि हिच्या सांगण्यानुसार आम्ही याचा परफेक्ट मर्डर करण्याचा प्रयत्न केला. हा टोटल प्लॅन त्याची पत्नी दीपालीचा आहे. आता तुम्ही विचार करा, जिनं संसार स्वप्न पाहिले, त्याच्यासोबत केलं, 6 महिने राहिली, त्याच्या जीवावर ती उठली. आता तुम्ही मला सांगा, यानं तिला, दीपालीनं कृष्णाला मारलं आणि यानं पण मारलं. एक तिन्ही पण, दोन्ही पण 20-20 वर्ष सुटू शकत नाही. यांना फाशी तर होतच नाही, कोणालाच फाशी होत नाही. पण यांना फाशी होत नाही, पण 20 वर्ष यांना जन्मठेप लागल्याशिवाय राहत नाही. यांनी कमवलं काय? हे 21 हे 41-42 ला बाहेर निघणार. आता ही जी सुप्रिया आहे म्हणजे अप्रिया, ही तर 19 वर्षाची, ही तर फुकटच गेली. हिचं काय आहे? याच्यात हिचा रोलच नाही, फक्त एक नाही बाबा आपला मित्र आहे, आपल्या मित्राला मदत करायची या भावनेत ती गेली, आणि ही पण याच्यात सहआरोपी होऊन अडकून बसली. मग ही पण 20 वर्षे हिने स्वतःचं भविष्य आपल्या हातानं आपलं सर्व भविष्य पुसून काढलं. बघून घ्या, हे कलियुग आहे, आणि ह्या कलियुगात काय सुरू झालेलं आहे, हे 2 वर्षापासून नवरा मार एक स्पर्धा सुरू झाली, आणि आपली ही नवरा मार स्पर्धेमधला पहिला भाग आहे. आता हे भाग आपण टाकतच राहणार आहे. बघूया, स्टोरी आवडली का? आवडली असल्यास लाईक करा आणि कॉमेंट्स करा, आणि कलियुगाचा चॅनल, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.